नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या तोडक कारवाईमध्ये जे बाधित लोक आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांनी आज निलेश येवले यांच्यासोबत जे आहे ते नगराध्यक्षांची भेट घेतलेली आहे. या बैठकीत नेमकं काय घडलेलं आहे, का आश्वासन मिळालेलं आहे, आपण निलेश येवले यांच्यासोबत संवाद साधून जाणून घेऊया. सर, महत्त्वपूर्ण बैठक आपल्या नेतृत्वात संपन्न झालेली आहे. काय निर्णय झाला, काय आश्वासन आपल्याला देण्यात आलं? सर्वप्रथम तर आम्ही जे काही निवेदन दिले, निवेदन कायद्याच्या सर्व चौकटी लक्षात घेता मुख्य अधिकाऱ्यांनी जी कारवाई केलेली ती कारवाई कशा पद्धतीने बेकायदेशीर केलेली ह्याचा उल्लेख करून नगराध्यक्ष मॅडम, त्याचबरोबर माननीय राजन घोरपडे साहेब, त्याचबरोबर रमेश जोशी साहेब जे बांधकाम सभापती आहेत त्यांना आम्ही निदर्शनात आणून दिलेलं आहे. आणि त्यानुसार आम्ही सांगितलं की आमची जी फाइंडिंग्स आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या वतीने ज्या याचिकेचा दाखला दिलेला आहे नोटीसमध्ये, तर ती जी याचिका आहे तिचा आणि STPशी संबंध आहे. अनधिकृत बांधकामावरती सरसकट बदलापूरच्या सर्व ठिकाणी आणि रहिवाशांवरती कारवाई करा अशा प्रकारची ती याचिका नाही आहे. ती STPच्या संदर्भात आहे आणि त्या पर्टिक्युलरली त्या प्रॉपर्टीची संबंधित आहे. आणि किंबहुना STPची प्रोसेस म्हणजे सांडपाण्याचं रिसायकलिंगची प्रोसेस ज्या बिल्डिंगमध्ये झालं नसेल त्या सर्व ठिकाणी अनधिकृत बांधकाम घोषित करून त्या ठिकाणी कारवाई करावी किंवा त्याची प्रोसिजर पूर्ण करावी अशा पद्धतीचा सन्माननीय जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या माध्यमातून आदेशित केलेलं आहे. परंतु मुख्य अधिकाऱ्यांनी या रिट पिटिशनचा 7404 ही जी रिट पिटिशन त्याचं काय केलेलं आहे, गैरवापर केलेला आहे. मिसप्रिडिक्शन करून त्यांनी त्या हायकोर्टाच्या आदेशाचा गैरवापर करून बदलापुरातील ज्या जागेंवरती बिल्डरांचा डोळा आहे, इकडच्या नगरसेवकांचा डोळा आहे, ज्या हॉटेल्सवरती त्यांचा डोळा आहे, तिथे त्यांना पार्टनरशिप पाहिजे, ती जमीन पाहिजे किंवा पार्टनरशिपमध्ये डेव्हलपमेंटला पाहिजे, त्या ठिकाणी कारवाई केल्याचं आमच्या फाइंडिंगमध्ये लक्षात आलेलं आहे. दुसरी गोष्ट आमची फाइंडिंग हे पण पाहिली आम्ही त्याच्यामध्ये की ह्या लोकांनी भंगारावरती पण त्यांचा डोळा आहे. म्हणजे ज्या कारवाई केल्यानंतर जे भंगार कसं बसं टिकून ठेवून त्याला दुरुस्त करून ते व्यावसायिक हे करू शकतात, काम चालू शकतात, तर ते पण अधिकाऱ्यांचं नाव सांगून त्या ठिकाणी भंगार विकत घेण्यासाठी नाहीतर आम्ही जप्त करू अशा पद्धतीची धमकी दिली जाते. ते सगळं चुकीचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे STP जे आहे पर्टिक्युलरली बिल्डिंगसाठी लागू आहे. STPमध्ये सांडपाण्याच्या रिसायकलिंगची प्रोसिजर आहे, ती बिल्डिंगींना OCCC देण्याच्या अगोदर करायला पाहिजे. त्या अनधिकृत बांधकामाच्या आधीमध्ये बिल्डिंगचं नावच नाही आहे. मग मुख्याधिकारी मूर्ख बनवण्याचं काम बदलापूरच्या जनतेला करत जर असतील तर आम्ही काही जे लोक आहेत, आमच्या ILP आमचं वकील संघटनेने इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन हे बामसेपच्या अंतर्गत कार्यरत आहे आणि माननीय वामन मेश्राम साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो. तर आम्ही वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की STPच्या संदर्भात असलेला हा जो विषय आहे याचा वापर करून, गैरवापर करून मुख्याधिकारी सर्वसकट सर्वांवरती कारवाई करतो, हे चुकीचं आहे. त्याचबरोबर रहिवाशांवरती कारवाई झाली आहे, शेड्यूल ट्राईबच्या लोकांवरती कारवाई झालेली आहे. एक गोठा आहे, त्या गोठ्यावरती कारवाई झाली. मुख्य जनावर जे आहेत 3-4 दिवसापासून त्या ठिकाणी बिना पाण्याचे तिकडे वीज खंडित करण्यात आलेली आहे. प्रोसिजर त्यांनी फॉलो केलेली नाही आहे. त्या ठिकाणी जे रहिवाशांवरती कारवाई करताना तिकडे नोटीस देण्यात आलेली नाही आहे. मुळात तिथे कारवाई करायची गरज नव्हती आहे. नगराध्यक्ष मॅडम आणि राजन घोरपडे साहेब यांचं म्हणणं आहे की ती TDR त्या जागेवरती घेतला आहे. मग ह्यांना जर माहिती TDRचं आहे तर त्यांना रिसर नोटीस द्यायला पाहिजे, त्यांच्या हरकती घ्यायला पाहिजे, त्याची सुनावणी घेतली पाहिजे, नंतर त्यांना वेळ दिला पाहिजे निष्कासित करण्याच्या अगोदर. परंतु ही प्रोटोकॉल त्यांनी फॉलो केलेलं नाही. आता त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलेलं असं आहे की म्हणे आम्ही तुम्हाला परत चर्चेला. आता मला चर्चा करण्यामध्ये इंटरेस्ट नाही, मी जास्त चर्चा करत बसत नाही. आता आम्ही लेखी दिलेलं आहे, आम्ही लेखी मागितलेलं आहे. लेखी मागितल्यानंतर जर का त्यांनी 2 दिवसामध्ये आमच्या लोकांच्या हिताचे जर निर्णय घेऊन त्यांनी आम्हाला लोकांना नाही दिला, त्याच्यामध्ये आम्ही भरपाई मागितलेली आहे. त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी OCCC दिलेली आहे STPची प्रोसिजर पूर्ण न करता, तर त्या STPच्या प्रोसिजरमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी पैसा खाल्ला असेल आणि सिग्नेचर केले असतील त्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि पहिले त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी. मुख्य अधिकाऱ्यांनी शेड्यूल ट्राईबच्या लोकांवरती पण अन्यायकारक कारवाई केली, त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा अंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्याच्यासाठी आम्ही सर्व जेवढे पण उच्च न्यायालयाचे जेवढे पण आदेश आहेत त्या आदेशाचा सर्व उल्लेख करून माहिती सकट त्यांना दिलेली आहे. म्हणजे मुख्य अधिकारी म्हणजे आमचा बाप नाही, आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज, आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हे संविधान देऊन आमच्या सर्व नागरिकांना न्याय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या अधिकारानुसार उच्च न्यायालयाचे जेवढे पण आदेश आहेत ते आदेश आम्ही याच्यामध्ये लिहिलेले आहे. आणि मुख्य अधिकाऱ्यांवरती कुठल्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो हे पण आम्ही त्याच्यामध्ये लिहिले. आत्तापर्यंतच्या माझ्या लढाईमध्ये मी जेवढे पण
आंदोलनं केली ही कायदेशीर केलेली आहे आणि चौकटीत राहून केलेली आहे. यावेळेस सुद्धा आमचा तोच प्रयत्न असेल. आंदोलन करणं उद्देश आमचा नाही आहे, परंतु जर आमच्या गोरगरिबांना, सर्वसामान्य व्यावसायिकांना, नागरिकांना न्याय नाही मिळाला तर आम्ही आक्रोश मोर्चा करूच आणि त्याबद्दल कुठल्याही पद्धतीचं आम्ही या ठिकाणी प्रशासनाचं ऐकून घेतलं जाणार नाही. आणि त्यासाठी जर का बदलापूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याच्यासाठी मुख्याधिकारी जबाबदार राहतील. शेवट मला आपल्याला एवढं सांगायचं या ठिकाणी की मुख्याधिकाऱ्यांना अँटी करप्शनच्या माध्यमातून एक लेटर इश्यू झालेलं आहे आणि त्या लेटरच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. बदलापूरमध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये 1400 करोडचा भ्रष्टाचार झालेला आहे. तुम्ही आता लवकरच उघडकीस आणणार आहे आणि ते जे लेटर आहे मी मीडियामध्ये जाहीर करणार आहे. कारण आता एक ठिकाणी जर का ते गोरगरिबांवरती हायकोर्टचा आदेश सांगून जर का आमच्यावरती अन्याय करत असेल तर तुमचा भ्रष्टाचार आम्ही का सहकार्य करू तुम्हाला? आमच्या गोरगरिबांना आता इकडे जवळजवळ 10 कुटुंब आहेत, त्या 10 कुटुंबांना रस्त्यावरती आणलेलं आहे. याच्यासाठी कोण जबाबदार आहे? मुख्याधिकाऱ्यांना पण परिवार आहे, त्यांची मुलं बाळं आहेत, त्यांची आई वडील आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांची घरची जवळची ज्यांच्यावरती ते प्रेम करतात. जर तुमच्याबरोबर अशी जर का घटना घडली तर तुम्हाला काय वाटेल? नगराध्यक्ष मॅडम हे स्वतः महिला आहेत. आता महिलांना जर घर नसेल तर आंघोळीचं आणि इतर विधीचं कसं अडचण होते? या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे ना. माणूस की कुठेतरी जिवंत आहे की नाही? आपण आपल्या राष्ट्रसंतांकडून, महापुरुषांकडून काय शिकलेलं आहे? बदलापूर ही ऐतिहासिक भूमी आहे, महापुरुषांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी आहे आणि त्या ठिकाणी जर असा गैरव्यवहार होत असेल, या ठिकाणी जर गैरसंविधानिक काम होत असेल तर निलेश शेलवे आणि निलेश शेलवेचे जेवढे समर्थक आहेत, बहुजन मुक्ती पार्टी आणि ILP आणि सर्व सामाजिक संघटना, या ठिकाणी सचिन धुळे साहेब आहेत, ते या ठिकाणी आगरी समाजाच्या संघटनेचे नेतृत्व करतात आणि अशा बऱ्याचशा संघटना आहेत. त्या सर्व संघटनांना घेऊन आम्ही बदलापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढू. आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर नगराध्यक्षांना सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. परंतु जर का त्यांनी आम्हाला न्याय नाही दिला आणि आमच्या गोरगरिबांचं आर्थिक नुकसानाची भरपाई नाही केली आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई नाही केली तर आम्हाला पुन्हा एकदा आक्रोश मोर्चा काढावा लागेल. निलेश सर, मोठ्या प्रमाणात जे बाधित लोक आहेत ते आपल्याबरोबर जोडले जातात. पुन्हा कुठेतरी कारवाई सुरू होणार आहे अशी भीती सर्व व्यापाऱ्यांमध्ये, शहरामध्ये पाहायला मिळते. ही कारवाई रोखण्यासाठी न्यायालयीन लढाई आपण लढाल. उद्या 10 तारखेला कोर्टामध्ये याच्या संदर्भात सुनावणी आहे. आम्ही त्याच्यामध्ये आमची पण याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज आम्ही सगळ्यांकडनं डॉक्युमेंट मागितलेले आहेत. सर्वांना अपील केलेलं आहे. माझा कात्रपला ऑफिस आहे संविधान चौक या ठिकाणी. सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. आपले कागदपत्र जे असतील ते घेऊन यावे. प्रशासनाबरोबर लढाई करणं म्हणजे सर्वसाधारण काम नाही. त्यांच्याबरोबर कायदेशीर लढावं लागतं आणि त्याच्याशी आपल्याकडे काय कागदपत्र आहेत, आपलं जमीन, आपली जी जागा आहे, आपण किती कायदेशीर आहे, किती अनधिकृत आहे. आता काही ठिकाणी जे झोपडपट्ट्या आहेत त्यांच्याकडे जरी 7/12 नसले तरी पण त्यांना GR प्रमाणे नियमानुकूल केलेलं आहे. बरोबर आहे. तर सरकारचे GR आहे, सरकारचे जे काही आदेश आहेत, सरकारचे जे काही योजना येतात त्याच्या अंतर्गत त्यांना सुरक्षित करता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं स्वराज्य चालवलं की त्याच्यामध्ये एक पण शेतकऱ्यावरती किंवा गोरगरिबांवरती अन्याय झाला नव्हता. मग आजच्या तारखेला BJPच्या माध्यमातून राजन घोरपडे सर आणि घोरपडे मॅडम जर का या ठिकाणी आमचे पालकत्व त्यांनी स्वीकार केलेले आहे तर त्यांच्याकडनं आम्ही स्वराज्यानुसार राज्यकारभार चालवण्याची अपेक्षा ठेवतो आणि जर त्यांनी त्याबद्दल चालवलं तर आम्हाला आनंद आहे. अन्यथा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी मैदानात होतो. दादा, एकंदरीतच पाहतोय अनेक तरुण जे आहेत त्यांचा या ठिकाणी व्यवसाय होता, त्याच्यावरती देखील हातोडा मारण्यात आलेला आहे. एकंदरीतच काय सांगाल, कशा प्रकारची कारवाई होती? जय महाराष्ट्र सर्वांना. मी आज आदरणीय संघर्ष योद्धा निलेशदादा येलवे यांच्यासोबत आलेलो आहे. आज मी पाहतोय की नगरसेवक होण्यासाठी ज्या नगरसेवकांनी रात्रीचा दिवस केला होता, एक 10-12 दिवस, पण नंतर ते सर्व नगरसेवक आता जनसामान्य लोकांसाठी धावताना दिसत नाहीत. मला त्या गोष्टीचा खेद आहे आणि इथेशी येऊन आम्हाला सांगावं लागतं की जनतेसाठी कसं काम करावं. ही खूप खेदजनक गोष्ट आहे. सन्माननीय आदरणीय श्री निलेशदादा येलवे यांच्यासोबत आम्ही सदैव सहकार्यासाठी उभे राहू. धन्यवाद. मोठा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतो. काही सर्व व्यापाऱ्यांसमवेत आपण आज नगराध्यक्षांची भेट घेतलेली आहे. काय त्यांच्याकडनं बोलण्यात आलं, काय आश्वासन दिलं? आज आम्ही नगराध्यक्ष मॅडमना भेटायला आलो होतो, जे आपले थोडं कारवाई केली आहे. तर यामध्ये भरपूर अशी घरं आहेत की त्यांनी उद्ध्वस्त केली आहेत. आज बरेच कुटुंब रोडवर राहत आहेत. तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं की आम्ही पहिला जाऊन तिथे चौकशी करू, तुम्ही कागदपत्र द्या आणि त्याची आम्ही चौकशी करू आणि मग त्यांना घरं वगैरे देऊ. पण तात्पुरतं ते म्हणाले की त्यांचे जे आहेत म्हणजे नगरपालिकेच्या ज्या केंद्र आहेत तिथे तर राहू शकतात, पण जर स्वतःची जागा असताना
त्यांना जर असं उद्ध्वस्त केलं जातं, त्यांना रोडवर राहावं लागतंय, तर मग याचा थोडाफार विचार केला पाहिजे नगराध्यक्ष मॅडमनी, असं आम्हाला वाटतं. आणि लवकरात लवकर त्यांना राहण्यासाठी त्यांच्यात जी जागा होती त्या ठिकाणीच त्यांना ते व्यवस्थित घर बांधून दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. नक्कीच आपण पाहिलंच आज एकंदरीत सर्व आपण पाहतो. व्यापाऱ्यांनी निलेश शेवले यांच्यासोबत जे आहे ते नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांची आणि जी काही कारवाई सध्या भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर कुठेतरी थांबण्यात यावी या आपण जर पाहिलं तर कारवाई कुठेतरी थांबावी आणि ज्यांचं घर तोडण्यात आलेलं आहे त्यांना दिलासा मिळावा. असंच आहे केवळ की मुख्याधिकारी साहेब या ठिकाणी नगरसेवकांना ब्लॅकमेल करण्याचं काम करतात. ते म्हणतात की हायकोर्टचा आदेश आहे, हायकोर्टच्या आदेशामध्ये तुम्ही जर हस्तक्षेप केला तर तुमच्या निलंबनासाठी आम्हाला पत्र देऊन तुम्हाला निलंबित करावं लागेल, असे नगरसेवक म्हणा ते आम्हाला म्हणत राहतात की या हायकोर्टच्या आदेशाच्या नुसार आम्हाला मध्यस्थी करता येत नाही किंवा बोलता येत नाही. तर मी सर्व नगरसेवकांना अशी विनंती करतो की थोडासा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि किंबहुना माणुसकी म्हणून तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत. जनतेने तुम्हाला लोकहितासाठी निवडून दिलेलं आहे, मोठ्या विश्वासाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तर तुमचं हे कर्तव्य आहे की एखादा अधिकारी जर अधिकारांचा गैरवापर करून लोकांवरती अन्याय करत असेल तर त्याचा थोडासा अभ्यास करा आणि त्या अभ्यासानुसार त्याचं समोर उभं राहून ऑब्जेक्शन घेण्याची तुम्ही ताकद ठेवली पाहिजे. कारण जे नगरसेवक मुख्याधिकारीच्या विरोधात उभे राहू शकत नाही, मग ते एकतर सेटल झालेले आहेत किंवा मॅनेज झालेले आहेत असा त्याचा अर्थ निघतो. मग अशा नगरसेवक असून आणि नसून आम्हाला काय फरक नाही पडत. ह्याच्यापेक्षा खालच्या पातळीमध्ये मी बोलू शकतो त्यांना, परंतु माझी अपेक्षा आहे की जे काही ज्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवतो अशा लोकांनी पुढे येऊन बोललं पाहिजे, अन्यथा मी त्यांना पण एक्सपोज केल्यापेक्षा राहणार नाही.